आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषणाला पाहता मुंबई काँग्रेसचा जाहीरनामा संधी साधू सरकारचं दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा यामुळे मुंबईमध्ये मोठं प्रदूषण मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणार काँग्रेसचं आश्वासन। डोंबिवलीतील कुंभारखान या पाडा या परिसरामध्ये गणेश घाटाचं उद्घाटनाच्या वेळेस श्रेयवादावरून शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। रवींद्र चव्हाणांच्या हस्ते गणेश घाटाचं होणार होतं उद्घाटन। प्रभादेवीमध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद। इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून वाद झाल्याची माहिती। स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकरांचा घटनास्थळावरून काढता पाय। कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये गाडीमध्ये 2 लाखांची रोकड। सर्जेराव पवारच्या गाडीतून निवडणूक आयोगानं 2 लाख केले जप्त। सर्जेराव पवार प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार अशोक पवारांचे भाऊ। कोकरगाव नगर परिषदेची निवडणूक तात्पुरती स्थगित तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजपचा निषेध व्यक्त। भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी याचिका दाखल केल्यानं निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप। अमरावतीच्या रेवसा या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकामध्ये वाद। ग्रामपंचायत सदस्याकडून ग्रामसेवकाची गाडी अडवण्याचा प्रयत्न। गाडी अडवणाऱ्या 2 सदस्यांना ग्रामसेवकाच्या गाडीनं ढकलत पुढे नेलं आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सुदैवानं कोणतीही जीवितहानी। राज्यातील 15 नगरपरिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं निर्णय। बारामती, फलटण, महाबळेश्वरसह 11 नगरपरिषदांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या। अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्थगित तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये 6 प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली। निवडणूक पुढे ढकलल्यानं सर्वपक्षीय उमेदवारांसोबतच स्थानिक प्रशासनालाही मोठा धक्का। नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली। भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील प्रत्येकी एका जागेवरची निवडणूक पुढे ढकलली। अहिल्यानगरमध्ये 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या। उमेदवारांबद्दल कोर्टात अपील असल्यानं नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली। कोपरगाव, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि पाथर्डीतील निवडणुका पुढे ढकलल्या। नगरसेवक पदाच्या 7 उमेदवारांसंदर्भात कोर्टात अपील असल्यानं मोठा निर्णय। सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिकांपैकी 2 नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर। फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक रद्द। नियमांचं पालन न केल्यानं न्यायालयानं दोन्ही नगरपरिषदेंचा कार्यक्रम पुन्हा घेण्याचे निर्देश दिलेत। रवींद्र बोरकर यांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये भ्रष्टाचार केला, त्यांना मतदान केलं तर भंडारा 10 वर्ष मागे जाईल। भंडाऱ्यातील काँग्रेस उमेदवाराच्या पतीवरती परिणय फुकेंचे गंभीर आरोप। तर रवींद्र बोरकर यांनी 5 कोटींचं घर कसं बांधलं, फुकेंचा सवाल। परळीतील हलगे कुटुंबाचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश। परळीतील काँग्रेसच्या नरेश हलगेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। खासदार बजरंग सोनवणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। पुण्याच्या भोरमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। भाजपच्या अनेक महत्त्वाचे पदाधिकारी दादांच्या राष्ट्रवादीत। डोंबिवलीमध्ये मनसेला मोठा झटका। मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि पत्नी सरोज भोईर यांचा भाजपात प्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये डोंबिवलीतील उमेश नगर मैदानात पक्षप्रवेश झाल्याची माहिती। सातारा जिल्ह्यातल्या पाटणकर गटातील 100 कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये। मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय। गोंदियातील तिरोडा नगर परिषदेत प्रचार रणधुमी शिगेला तर आमदार विजय रहांगडाले यांची रॅली। घर घर संपर्क मोहिमेमध्ये आमदारांचा सहभाग। प्रभागामध्ये फिरून मतदारांसोबत साधला आहे संवाद। सोलापुरातील करमाळा नगरपालिका निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता। करमाळा शहर विकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन करत रॅलीमध्ये महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग। नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उरले फक्त 2 दिवस। परभणीमध्ये सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार। पाथरीमध्ये मेघना बोर्डीकर यांचा घरोघरी जात प्रचार तर काँग्रेसकडून राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी यांची सभा। विटेकर, रत्नाकर गुट्टे यांच्याकडून देखील भेटीगाठींवर भर। पंकजा मुंडेंनी जळगावमध्ये आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन घेतलं। रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या। पंकजा मुंडेंच्या हस्ते आरती देखील करण्यात आली। भाजपाकडून पुण्यातील 2500 नागरिकांना देवदर्शन। नागरिकांसाठी मोफत उज्जैन महाकाल आणि कालभैरव दर्शन यात्रेचं आयोजन। मंत्री माधुरी मिसाळ, बाबा मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचं आयोजन।
मुंबईमध्ये ठाकरे सेनेकडून दुबार मतदारांची शोध मोहीम, सोसायटीमध्ये जाऊन मतदार यादींची तपासणी सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगर परिषद पालिकेमध्ये टपाली मतदान. जिल्हाभरातील 733 टपाल मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडून बूथची पाहणी. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती सर्व मतदान केंद्रांवरील बूथची पाहणी. रत्नागिरीत उद्यापासून 3 दिवस नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दारूची दुकानं बंद राहणार. 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर पर्यंत दारूची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दारूला बंदी. निवडणूक शांततापूर्ण होण्यासाठी प्रशासनाची खबरदारी. आदेशाचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करणार असल्याची माहिती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोणावळा ग्रामीण पोलीस सज्ज. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातील भोरमध्ये पोलिसांचा रूट मार्च. कायदा सुव्यवस्था टिकून राहावा यासाठी मुख्य बाजारपेठ आणि संवेदनशील भागातून पोलिसांचा रूट मार्च. भोरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून अनोख्या पद्धतीने मतदार जनजागृती. यावेळेस महाराष्ट्राच्या नकाशाची हुबेहूब प्रतिकृती साकारून घोषणा देत विद्यार्थ्यांनी मतदान करण्याचा संदेश दिला. तपोवनमधील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात सर्व पक्ष एकवटले. तपोवन येथील झाडांना राजकीय पक्षांचे गमछे. ज्या वृक्षांवरती फुल्या मारल्या त्याच वृक्षांवरती पक्षांकडून गमछा बांधत निषेध. पर्यावरण प्रेमींनी झाडांना पोस्टर लावल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून गमछे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये चोरी करणाऱ्या महिलेला अटक. 6 लाख रुपये किमतीच्या 6 अंगठ्या जप्त. महिला उत्तर प्रदेशच्या बरेलीतील रहिवासी. शनीपेठ पोलिसांची मोठी कारवाई. गोंदियामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 1 कोटी रुपयांची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळीचा म्होरक्या राजेश नायरला अटक. तर अटकपूर्व जामिनासाठी आला असताना पोलिसांकडून अटक. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी वेळ वाढवली. आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. यामुळे अनेक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला. मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी मनपाच्या हालचाली सुरू. महानगरपालिकेकडून मिस्ट कॅननद्वारे मुंबईमध्ये ठिकठिकाणी फवारणी. शेतकऱ्यांनी केवायसी अपडेट न केल्यानं 7,500 शेतकऱ्यांना फटका. गारपीट आणि अतिवृष्टी मदत निधीपासून शेतकरी वंचित राहिले. गारपीट आणि अतिवृष्टीमुळे 52,000 शेतकऱ्यांचे 22,000 हेक्टरचं नुकसान. रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ. आतापर्यंत 3,26,168 शेतकऱ्यांचे अर्ज. गेल्या वर्षी सुमारे 55 लाख शेतकऱ्यांनी हा पीक विमा उतरवला होता. शेतकऱ्यांनी मुदत संपण्यापूर्वीच पीक विमा उतरवण्याचं आवाहन. पुण्याच्या नवले पुलावर होणाऱ्या अपघाताविरोधात पुणेकर चांगलेच आक्रमक. वारंवार होणाऱ्या अपघाताविरोधात नागरिकांचा मुक मोर्चा. तर लवकरात लवकर उपाययोजना करा, नागरिकांची मागणी. गेल्या महिनाभरापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दर वाढीसाठी आंदोलन. पहिली उचल ही 3,000 रुपये आणि अंतिमतः 4,000 रुपये प्रति टन दर देण्याची मागणी. आंदोलनामुळे मोठ्या गुळाच्या युनिटसह छोटे मोठे अनेक गुळाचे युनिट बंद. गोंदियाच्या देवरीमध्ये नवीन सुरू होणाऱ्या बार विरोधात महिला एकवटल्या. बार विरोधात महिलांचं रस्त्यावर आंदोलन. मुख्य बाजारपेठेत बार सुरू झाल्यास काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याची महिलांची प्रतिक्रिया. पुण्यात ठिकठिकाणी बिबट्याचा वावर वाढला. बिबटप्रवण क्षेत्रातील शाळा लवकर भरवण्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना. गोंदियाच्या तिरोड्यामधील निमगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. मुक्ताईनगरमधील कुऱ्हा रस्त्यावरती पट्टेदार वाघाचा संचार. महसूल कर्मचारी कारवाईला जात असताना वाघाचं दर्शन. वाघाचा बंदोबस्त करावा, स्थानिकांची मागणी.